नंतर थेट जाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत। हा उद्धवजींनी या ठिकाणी स्वतः संपवलेला आहे आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते त्यांचे जे काही सोबत नेते आहेत यांना लोक सोडून गेले आणि त्यामुळं आता पुन्हा हे लोकांवर आरोप करून आपण आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे। आपल्या लोकांनी का सोडलं, आपल्याला आमदारांनी का सोडलं, आपल्याला गावागावातले का लोक सोडतात आहेत। आज एवढी परिस्थिती वाईट आहे की नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष लढवायला सुद्धा कॅन्डिडेट नाही आहे। उद्धवजी यांच्या पक्षाची अशी परिस्थिती आहे। खोटारडी कॅसेट आहे, घिसीपिटी कॅसेट आहे, तेच ते बोलून काही होणार नाही आहे। विकसित मुंबईचा का प्लॅन आहे हे सांगता का? हे सांगितलं का? आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर कसं करणार आहे मुंबईला हे सांगितलं का? नाही सांगणार। विकासाची काही अजेंडा नाही आणि आता महाराष्ट्राची जनता विकासावर गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं विकसित महाराष्ट्राचं धोरण आणि विकसित मुंबईचं धोरण हेच याच्यावरच मतदान मिळणार आहे, याच्यावर जनता मतदान करणार आहे। आता सारे मुद्दे हे गौण ठरणार आहे, हे मुंबई तोडणार आहे न हे करणार आहे, मत चोरी झाली, हे साऱ्या मुद्द्याला आता काही अर्थ नाही। राज ठाकरे आज युतीची ज्यावेळी घोषणा झाली लोकांकडून डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल कुठली चर्चा झाली नाही, घोषणा झाली नाही, मात्र भावनिक आव्हान संयुक्त महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही। जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही। महाराष्ट्राची मुंबईची जनता ही सुजाण आहे, विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना सर्व व्यक्तींना मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत। कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही केला आहे। हे काय खोटारडेपणा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही, भावनात्मक होणार नाही, भावनात्मक मतदान होणार नाही। खरं तर हे मतदान विकसित मुंबईकरता होणार आहे आणि त्यामुळं काही सांगितलं तरी फार वाट लागणार आहे। मी एक पुढं सांगेल, यावेळी उद्धवजीच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे, किंचित मत मिळणार आहे। मराठी करताना उत्तर भारतीय जे परप्रांतीय आहेत त्यांना देखील आता मुंबईकर म्हणा असं संजय राऊत म्हणतात। आता ते सांगितलं ना, निवडणूक आहे ना, 15 तारखेला मतदान आहे। मतदानाकरता आता या भूमिका घ्याव्या लागतात। आतापर्यंत डिवचण्याचं काम केलं, आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईला कसं सत्यानाश झाला हे उत्तर भारतीयाला जोडून ते बोलले। आता मतदानाकरता असे बोलतात आहे, त्यामुळं दिवसांनी रंग बदलणारे सरड्यासारखे बोलतात आहे। राज ठाकरेंचे असं म्हणणं आलं की भाजपाने आणि विशेषतः फडणवीस यांनी हिंदुत्व आम्हाला शिकवू नये। त्यांचे अनेक व्हिडिओ माझ्याकडे की त्याच्यामध्ये अल्लाहू अकबरसाठी काही गोष्टी अल्लाह काय उद्धव ठाकरेशी राजसाहेबांनी युती केली। मला राजसाहेबांना एवढंच सांगायचं आहे नम्रपणे, धाराशिवमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार उमराजे जिंकल्यावर, नाशिकमध्ये खासदाराचे उद्धव ठाकरेचे उमेदवार जिंकले लोकसभेचे, या सर्व ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम रॅलीमध्ये झालं आहे, रॅलीमध्ये। आणि त्यामुळे राजसाहेबांनी पहिले उद्धवजीला विचारावं। राहिला प्रश्न देवेंद्रजीचा, देवेंद्रजी कधी जात धर्म पंथाच्या आधारावर राजकारण करत नाही। देवेंद्रजी कधी हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करत नाही, भगव्या ध्वजाच्या विचाराची कॉम्प्रोमाइज करत नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देवेंद्रजींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही। उलट माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना जे पटलं नाही ते उद्धवजींनी नेमकं केलं। माझ्याकडे 1000 उदाहरणं आहेत आणि त्यामुळं आता त्यांनी या तोंडाचा वाफा करून काही फायदा नाही। निवडणूक लढा, निवडणुकीमध्ये जरा माहीत पडेल निकालाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी किती एल्गार केले तरी काही होणार नाही। ही वेळ का आली आहे कारण काल चंद्रकांत जैनेंनी उद्धव ठाकरेंना ज्यांनी प्रवेश दिला होता उद्धव ठाकरेंनी त्या आशिष बाबूंच्या उमेदवारीवरती हरकत घेतली। एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ते म्हणतात की
तुला उमेदवारी मिळवून देणार नाही. राशीद मामूनवरती पाकिस्तान जिंदाबादच्या दंगल देखील राशीद भाऊमुळे औरंगाबादमध्ये दंगल देखील मोठी दंगल झाली होती. मी तेच सांगून राहिलो तुम्हाला, ही याच्यासाठी परिस्थिती आहे की राजकारणाकरता राजसाहेब उद्धवजी वेगळे झाले, आता राजकारणाकरता एक होऊन राहिले. जेव्हा राजकीय अस्तित्व पायाखालची जमीन पूर्ण गेली, विधानसभेमध्ये प्रचंड नुकसान झालं, हिंदुत्वाच्या त्या ठिकाणी विचाराशी संगनमत त्या ठिकाणी विचाराशी त्या ठिकाणी खेळ काढण्याचं काम, हिंदुत्वाच्या विचाराला खेळण्याचं काम उद्धवजींनी केलं. जनतेने त्याला सोडलं. आता नगरपालिकेमध्ये उबाटाचे बघा काय लोक आले, 8-10 लोक आले आहेत. त्यांना उबाटा लोकांना, एवढे मोठे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एवढे मोठे शिवसेनेचे नेते आहेत उद्धवजी, 8 लोक निवडून आले. माणसं लढवायला नाही आहेत. उरले सुरले शिंदे साहेबांनी घेऊन टाकले. शिंदे साहेबाकडे लोक चालले. शिंदे साहेबांना जे आता बहुमत मिळालं ना, म्हणजे चांगले नगराध्यक्ष मिळाले, सर्व उबाटाचे लोक शिंदे साहेबाकडे लढले. ते सांभाळायला पाहिजे त्यांनी. गावागावातले माणसं सोडून चालले उद्धवजींना, ते कोणी सांभाळायला तयार नाही आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं, एक कार्यकर्ता सांभाळायला तयार नाही. कशाला लोक थांबतील? आणि मुंबईमध्ये हीच परिस्थिती आहे. आता मी तर म्हटलं इंडिया आघाडीचे सर्व आणले पाहिजे त्यांनी. एकदा पुन्हा हात वर करून एल्गार केला पाहिजे. तर काही जमलं तर जमलं, असं जमणारच नाही आहे. किंचित होणार आहे. नगरपालिकेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत राहील. या पत्रकार परिषदेच्या वेळेस आहे तिथे टाटा इंस्टिट्यूटचे पोस्टर घेऊन आले होते आणि त्याला दाढी आणि टिळा लावल्याचं पाहायला मिळालं होतं. बघा, टाटा इंस्टिट्यूटचे पोस्टर त्या ठिकाणी घेऊन आलेले होते. कसं बघताय? आणि टिळा लावला